ते कुठं केलं त्या दिवस आहेच कष्ट केलं की यश हा, आहेच कशात बी करा. कशात पण काय बरं. अजून कोणा- आता बकरी राखतोय असं कोणाला हात पसरायला लागत नाही. होय. हा. नमस्कार. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा की तुमचा. नाव मोहन लक्ष्मण सूळ, राहणार डोंबाळवाडी. डोंबाळवाडी म्हणजे ती कुणीकडे आलं? ती लोणंदच्या मोर. फलटण. हा, फलटण. बरं. आता मला सांगा की मी आज ही मेंढ्या शेळ्या बघितल्या, कित्येक वर्षापासून करता हा व्यवसाय? आता 10-15 वर्ष झाले करतोय. होय. बरं. 10-15 वर्ष. आणि त्याच्या आधी काय करत होता, म्हणजे शिक्षण वगैरे काय? नाही, शिक्षण माझं नाही लय झालं, 6वी-7वी झाले. हां, मग त्यानंतर आपलं हीच धंदा बघितला. हीच. बरं. आता हा पिढीजात व्यवसाय आला होता का तुम्ही वैयक्तिक नाही, लक्ष घालून ह्यात स्वतः पुढे केली तयार? नाही, वैयक्तिक आम्ही केलेली. वैयक्तिक का? पहिली नव्हती आपली बकरी. नव्हती का? नाही. बरं. मग मला सांगा कशी सुरुवात कशा पद्धतीने केली किंवा काय सांगाल? काय अशी 10-5 घेतलेली, हा. त्यापासून तयार केलेली आहे ती. बरं. मग आता 10-5 आता ती पहिली तुम्ही म्हणला की नव्हती आपली, हो आणि आपणच बाबा तयार केली 10-5 घेऊन आपली वाढवत चाललोय आपलं. हो, वाढवत चालू. बरं. मग आता मला सांगा की तुमच्या डोक्यात कल्पना कशी काय आली की बाबा आपण शेरडं घ्यावे आणि आपली शेळ्याच राखाव्या किंवा दुसरा व्यवसाय धंदा नको किंवा काय अशा गोष्टी? शाळा म्हणजे आता शाळा नाही झाली त्यामुळे बकरी एक वळली होती, सवय हा. लागली बकरीची तसंच. म्हणजे शिक्षण कमी झाल्यामुळं दुसरा धंदा डोक्यात येण्याचं गणित बी नाही, कारण की बकऱ्या मागे शेळ्या मागे जात असल्यामुळे ती सवय लागली आणि अंगवळणी पडलं आणि ती आवड निर्माण झाली. हो. बर. आता तुम्ही म्हणता की 5-10 घेऊन सुरुवात केली होती. हो. बर. आता किती येते बरं एकूण? आता माझी 70-80 येते की होय. एकटीची. बर. त्यात शेळ्या आणि बकरी मिक्स आहे? शेळ्या 10-15 आहेत त्या आणि 60-70 बकरी. बर. बकरी जास्त ठेवली आणि शेळ्या कमी ठेवल्या का? नाही, ते शेळ्याचं कसं होय, झाडपाला लागतोय, झाड राहिले का आता. म्हणजे तुम्हाला म्हणायचं बकरी कुठं पण अडकती ती, पण शेळ्यांना झाडाशिवाय जमत नाही. हा. मग शेळ्याला फक्त शेलका झाडपाला लागतो, त्याच्यामुळं लागतंय. आता झाड पाहिल्यागत राहिले नाही, झाडं राहिली नाही, त्यामुळे शेळ्या कमी केल्या. हो. आणि बकरी वाढवली, बकऱ्यांना असं मोकळा बटाकण्याने हिंडावली तरी चालते, कुठं अडवली तरी चालते ती. बरं. पण शेळ्यांना झाडाशिवाय जमतच नाही. हा, ठीक आहे. मग आता मला सांगा की 2-2, 3-3 पिल्लं होती ती का शेळ्यांना? शेळ्यांना 2-2 होती ती, बकऱ्याला पण 2-2 होते ती, पण कसं खाया हे असलं का नाही, त्यात 2-2. म्हणजे खायाच्या जोरावर? हा, खायाच्या जोरावर होती. खाया असले 2-2 पण लागते ती. बकऱ्याला बी होती ती 2-2 होते ती. बर. आता मला सांगा सरासरी किती महिन्यांनी, मी बऱ्याच जणांना विचारतो बरं का, 3-3.5 महिन्यात पिल्लं विक्री करतात? हो, 3-3.5 महिन्यात होती ती. तुम्ही 3-3.5 महिन्यात विकून टाकता? हो, विकतो. 3.5 महिन्यात विकतो. ती लई दिवस ठेवून उपयोगच नाही. ती एकदा केस फुटायला लागली की वाढी लागते, ही होती ना, येते ताण जे असतो कोकऱ्याचा, ती इगरून जाते ती. त्या तानात जिकावं लागते ना. म्हणजे जवळ त्याला दुधावरचा आहे तवर ताण असतो, आणि एकदा वाढीला लागलं की ती फक्त वाढत जाणार आणि अंगाला मासाला कमी येणार. कमी येणार, केस वाढत जाते ती. हा, मग त्याच्यामुळं कमी वयातच आपलं पैसे होते. कमी वयात 6-7.5-8 हजारापर्यंत पण जाते ती. 8 हजारांनी जाते ती? हो, जाते ती. बरं. मला सांगा शेळ्यांची पिल्लं महाग जाते ती का बकऱ्याची जाते? दोन्ही काय फरक? काय होतं, दामानी काय येतं, बकऱ्याचं पिल्लू ती आधी येतं इकायला. आधी येतं का? हा, एक असल्यामुळे पण येतं ना. कोकऱ्याची जात वाढ पण होती लगेच कोकऱ्यांची. शेरणाची शासा करून लई करून वाढ होत नाही. 2-2 असते, एक असल्यावर येतं आवरून. ठीक आहे. म्हणजे एक असल्यामुळे पटकन इकरीला येतं. हा, शेळ्यांची 2 असतात, 3 असतात, दमानी येते. दमानी येते. पण शेळी पालन भारी का बकरी? तुम्हाला दोन्ही पैकी काय वाटतं की बाबा फायद्याला कुठलं भारी? आता झाडं नाहीत म्हणून विषय सोडा, फिरायचं म्हणल्यावर बकऱ्याच भारी. बकऱ्याचं बांधून म्हणलं की शेरडाचं जमत नाही ना. ज्याला होत सूट होते त्याला सवय ती होते, पण एखाद्याचं फेल जाते, फेल पण जात. म्हणजे ज्याला फिरस्ती सवय आहे फिरून चारायची, आता हे आपलं ही फिरस्ती शेळी पालन आहे, ह्या शेळ्यांना बांधून जमणार नाही. नाही, बांधून त्याला तासभर का व्हायना सोडलंच पाहिजे, पाय मोकळं करा. बर. आता दिवसभरात नाही म्हटलं तरी 5-6 किलोमीटर होत असेल का फिरणं? 5-6 किलोमीटर होते. होते. बर. सकाळी उठल्यापासून नियोजन कसं असतं ह्याचं? आता उठलं की त्याला डाळा आणून टाकायचा. बर. गहू मका चारायची, म्हणून दात घालायची, ती एवढं चालूच असतं सकाळ बारक्या पिल्लांना. आणि नंतर सोडायची. ती 6-7 वाजेपर्यंत हिंडायचं आणि गहू चारायचं. बर. मग जेवणा फिवणाचं कसं करता? सोबत आणता किंवा काय? का जेवण करून सोडायची? जेवण करून सकाळी सोडायचं, असले संघ कोणतं आपलं संघ आणायचे बांधून. बर. म्हणजे ह्या उन्हात आणायचं बरंच कष्ट आहे, दिवसभर फिरावं लागतंय. कष्टाशिवाय येतं का पैसे? ते बी आहे. आता बरेच जण सांगतात बरं का,
आता कितपत खरं कितपत खोटं आपल्याला माहिती आहे, किंवा आपण म्हणू शकतो की बाबा ज्याची जास्त क्वांटिटीमध्ये शेरड मिळणार आहेत त्याला नफा बी फायदा बी त्या पटीनं आहेच. आहे की नफा कसं त्याला सांभाळणं माणूस पण बळ लागतंय तसं. माणूस दोन माणसं असली 70-80 जमती ती, पण एवढी माणसं 200-300 सांभाळायची म्हटल्या माणूस पण तेवढं लागतंय ना. हा, मग त्याला 4-5 माणसं लागणार, वाढली माणसं. मग 2 माणसं 70-80 होती ती हांडी. बर, आता मला सांगा की बोकाड दिसतंय या, ती इकलेलं नाही का बोकाड? नाही विकलेलं नाही बोकाड. मग आता त्याला कुर्बानीला फिरबानीला तुम्ही कुर्बानीला जिकायचं. बर बर बर. सरासरी किती रुपये येतील तुम्हाला वाटतं? त्याचं येणार की 30,000 रुपये येतील ना? 35,000 रुपये येतील. बर, आता मला सांगा की आपण ह्याच्यामध्ये बघतोय की काही नवाट पाटी बी येतात, म्हणजे आता ही पुढे तयार करण्यासाठी ठेवलेले आहेत का? तयार कराय पाटी आपल्या राखलेल्या बोकडावल्या झालेल्या. बर, मग आता मला सांगा की ह्याच्यातल्या जर समजा ह्या अशा पाटी जर इकायचं म्हणलं, ह्या पाटी जर इकायचं म्हणलं अशा, हे वर्षभराची पाट असेल. हा, मग ह्या अशा पाटींची काय बरं किंमत होऊ शकते तुम्हाला काय वाटतं? आता ह्याचं युद्ध झालेलं आहे एखादं 10-12 हजारापर्यंत, पण काय 15-16 हजारापर्यंत क्वालिटी पण पैसे येते ना. हा, महत्वाचं ते आहे, पैसे जे असे. हा, आपण बघतोय की जास्त जी सांभाळायची क्वांटिटी त्यापेक्षा क्वालिटीला जास्त महत्व आहे. देखणेपणा, दिसायला कान लांब, शिंग वगैरे जरा अट्रॅक्टिव्ह दिसलं की त्याला पैसे 2 पैसे जास्त येत असतील. हा, मग हे सुद्धा तुम्ही एक टेक्निक वापरलंय धंद्यामध्ये की थोडाफार जी बदल केलाय तुम्ही बोकडानुसार किंवा शेळ्यांमध्ये, ती 2 पैसे तुम्हाला कुठेतरी फायदा वाढीव येण्यासाठी केलाय. त्याला पैसे पण जास्त येतात ना, पण ती साधं जिथं ऐकत नाही त्याला खाया ह्याला लावलं तर. होय, हा, फक्त ती दिखावपणा जावतं, इकरीला चालतंय असं पाळायला ह्याला. हा, पण गावरान आपली ऐकत नाही ते ऐकत. होय, मग बरं मटणाला कुठल्या कार्डाला डिमांड आहे? गावरानला का आपलं ह्याला उचलते ती लगेच? नाही, गावरानला पण उचलते ती ना, गावरानला उचलणार. मटणाला त्याला चव आहे ना. हा, चव आहे तर. आणि आता मला सांगा की वर्षभर, आता ही तुम्ही म्हणताय की 10-15 वर्ष झाली करतोय, बरोबर? 10-15 वर्ष झाली. शिक्षण नसल्यामुळे आता आवड निर्माण झाली ना, हाच व्यवसाय आपण पुढे चालू केलाय. बरं, सरासरी वर्षाच्या काठी काय मर जड जाऊन किंवा काय थोडाफार खर्च होत असेल, ह्या गोष्टी जाऊन किती नफा राहतो बरं? अजून 3 लाख रुपये होते. 2-3 लाख वर्षाकाठी होते. सगळं खर्च हे काय मर्जर पण सगळं आपल्याला लागतंय का? गाभाडते ती काय होती ती वातावरणानुसार. बरं, आता बघितलं तर 2-3 लाख म्हणलं तर नाही म्हणलं तरी एक 25-30 हजार रुपये महिना पडतोय म्हणा धरात डोक्यात. मग आता जर आपण बघितलं तर पोरं शिकून 10-15-20 हजार वारी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी कामाला चालल्यात, घरदार सोडून, आई वडिलाला सोडून. घरी थोडीफार जमीन असली तरी ती बी सोडून जातात, का तर नोकरी पाहिजे, कष्ट नको. मग तुम्हाला काय वाटतंय की नोकरीपेक्षा तर किती पटीने ह्याच्यामध्ये नफा आहे, फक्त कष्ट दिसतंय माणसाला? आता ते 10-15 हजारचं कंपनी असलं काय परवडतंय? खर्च किती महागाई किती झाली आता, बरोबर. आणि 15 हजारात कायच परवडत नाही. तिथलं राहणं खाणं आलं त्या गोष्टी, भाड्यानं राहायचं म्हणलं तरी, खुली भाडं म्हणलं तरी 4-5 हजार रुपये जातं, वर खर्च आणि काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. मग आपलं बाहेर येऊन फिरून जगून तरी जातंय माणूस. मग ह्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे की त्या नोकरीपेक्षा बाबा ही बाहेर येतोय आपण, 7-8 महिने काढली, फिरलं, आणि काय असेल तिचं बाबा 3-4 लाख 2-3 लाख रुपये होते त्यात. सहज होतं. किती मर्जर जरी झाली तर 2-3 लाख रुपये होतं, म्हणजे 2-2.5 लाख तर कुठं गेलं नाही. म्हणजे 25,000 रुपये तर महिना पाडतायत म्हणा की पडतोय. मग नोकरदाराला बिस्त म्हणजे त्याच्या रेंजच आहे, आपण कमी नाही कशात. फक्त एवढंच की तापण ऊन आणि कष्ट आहे एवढं. नोकरदार म्हणणार कमी, पण आपलं सुखासुखी आहे, एवढं होतं. बरोबर. पण शेवटी पुढे जाऊन आपण बघतो की पैशाशिवाय सगळं जग खोटं आहे, सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आपण म्हणतो ठीक आहे माणूस की बाबा, किंवा आराम किंवा सावलीतलं काम म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण शेवटी जर तुम्हाला पुढे परिवाराच्या गरजा भागवायच्या म्हणलं किंवा काय करायच्या गोष्टी म्हणलं तर शेवटी पैशाशिवाय होतात का? नक्की झालं की आता आपल्याला काय नड आली विकता येत नाही. हा, मग हे मला कंपनीत गेलं तर आपल्या कंपनीवाला देणार आहे का पैसे? नाही, आडीनडीला कोण पैसे देणार? मग ती पगाराची वाट बघत महिनाभर थांबावं लागतं. मग थांब म्हणणार महिन्याने पगार होतो या, तुम्हाला देतो महिन्याने. आणि तसं ह्याच्यात नाही ना, आली नड किंवा काय नेलं चाललं एखादं घेऊन की लगेच पैसे मागाय नाहीत ना लागत कोणाला. हा, म्हणजे कोणापुढे हात पसरण्याची वेळ येत नाही. हे महत्वाचं म्हणजे की धंद्यातलं गणित म्हणावं लागेल की आपल्या स्वतःचा मालक आपण असण्याचं कारण हे आहे, अर्ध्या रात्री बी पैसे आपल्याला, अर्ध्या रात्री अजून कोणाचा बकरी राखतोय असं कोणाला हात पसरायला लागत नाही. होय, म्हणजे कोणाच्या ह्याच्यावरती विसंबून किंवा भराशावर राहायची गरज नाही. बरं, आता मला सांगा की वर्षाकाठी 3-1 लाख रुपये होते तुम्ही म्हणताय, शिकून पोरं बेरोजगार आहेत, नोकऱ्या पाणी करायला मुंबई पुण्याकडे पळतात, कोणाला थोडीफार जमीन असली तर त्यांनी बंदिस्त वगैरे करायचं म्हणलं तर जुळू शकतं का? हे जुळतोय, पण त्याला त्यातलं ही माहिती पाहिजे ना, अभ्यास पाहिजे त्यातला तर आहे. ते नाही तर काय होतं, एखाद्या गोट बसतं. होय, माहिती असली तर बरं.
म्हणजे माहिती घेऊन त्यातलं नॉलेज घेऊन करणं गरजेचं आहे. नाही तर आपलं घेतली आणि केले म्हणून मी करायचं मग ती खरं आहे का? नाही, ती तोट्यातच जाणार. तोट्यातच जाते. मग 10-15 हजाराशिवाय शेळी नाही. बरं, मग तसल्या समजा एखाद्याने जर करायचं म्हणलं तर किती शेळ्या घेऊन त्यांनी अनुभव घेतला पाहिजे? त्याने 4-5 पासून चालू केलं पाहिजे. बसत बसत केलं तरच केलं पाहिजे. आपल्याला 5 शेळ्या घ्यायच्या आधी, 5 शेळ्या घेऊन पुन्हा 10 घ्यायच्या. मग असं ती वाढत वाढत गेला तर जमतंय. म्हणजे अंदाज तुम्ही जर डायरेक्ट जर 20-25 घेतलं तर मग ती 15,000 रुपये शेळी म्हणलं तर किती झालं पैसे? असं आहे ना, लांब गणित गेलं. आणि तिचं तोट्यात गेलं तर मग तिचं मरती ती काय होती, ती सूट होतं वातावरण, ते आणते ती बाहेरनं. हो, आपल्याला आता फिरायची शेळी ती आणून तो उपयोगच नाही. बंदिस्त होत नाही. बंदिस्त होत नाही. बरोबर. त्याला फिरायची सवय म्हणल्यावरती चालतच नाही. त्याला अर्ध बंदिस्त केलं पाहिजे, थोडं फिरवलं पाहिजे. मग काय. आता मला सांगा की वर्षाकाठी आपण नफ्याचं गणित बघितलं, ह्याच्यामध्ये आजार वगैरे कुठल्या गोष्टी येतात? आजार आहे घ्यावं म्हणजे त्याला लसीकरण आहे, औषध पाजायला लागतं वेळच्या वेळेला करतात. वेळच्या वेळेला लसीकरण पाहिजे. लसीकरण नाही केलं तरी 1-2 मग ती दगावती ती त्याच्यात दगावती ती दगावती ती. बर, आता मला सांगा की शिक्षण नसल्यामुळे ह्या व्यवसायाकडे वळालात आणि जवळजवळ हा व्यवसाय आता 15-20 वर्ष झालं करताय. कशा पद्धतीनं प्रगती झाली वाटते आपल्या आयुष्यामध्ये, किंवा काय नवीन जुनं खरेदी किंवा काय गोष्टी? खरेदी आपल्या हाय हीच आहे, पण कसं आहे, पण सुखासुखी आपलं ही कोणाला मागायला लागत नाही काय नाही. म्हणजे निम्म्या रात्रीला बी आपल्याला पैसे आहेत, कोणा पुढे हात पसरण्याची वेळ आतापर्यंत आली नाही. ह्या जित्राबाने चांगलं केलं म्हणायचं थोडक्यात. निर्णय घेतला पण वाया नाही गेला. आता वाढवायचे ती का काय डोक्यात पुढचं गणित किंवा काय? चालूच असतं. आता 2 माणसं म्हणल्या 70-80 असते, ती आवरत नाही ती ना एवढी बकरी. मग 2 माणसाला 70-80 शिकार होती ती. मग वाढाय काय ती मस्की लगेच वाढते ती. 100 जण राखले माझ्या की लगेच वाढते ती. 100 काय 150 होते ती. पण त्याला चारा राहिला नाही ना पाहिजे. चारा नाही आणि मनुष्यबळ कमी पडतं, त्यामुळे आपले आटोक्यात ठेवलेत. बरं, आता लग्न पाण्याच्या टायमिंगला आपण बघतो की शेळ्या मेंढ्या बघून, हे कष्ट बघून आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्यात. वाटतं की शेवटी कुठेतरी छोटी का असावा पण एक नोकरदार मुलगा हवा. आता जिथे माणूस तसंच म्हणतोय ना, नोकरीवालाच पाहिजे. हो, मग कसं होणार बरं? समजा आता ही व्यवसाय आपण करतोय, आपल्यासारख्यांचं किंवा ह्या गोष्टी म्हणा किंवा पुढे येणाऱ्या मुलांचं, आता म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला समजून येतात, पण ह्याला पर्याय काय निघू शकतो? तुम्हाला काय वाटतं की आई वडिलांनी अपेक्षा कमी करावी? आता कमी करायला पाहिजे, पण आता सगळ्याची अपेक्षा येते म्हणतोय मला नोकरीच पाहिजे ना. नोकरी पण कंपनीतली नको, ती सगळी परमनंट वाली पाहिजे. म्हणजे परमनंट सगळ्याला होतंय का? बरं, राहिल्यात का नोकरी तरी? नाही, कुठल्या आता सगळ्या लागतील कंपनीत कामाला. कंपनीला मस्त येते, पण परमनंट होतंय का कोण? नाही, सगळी कंपनी तरी परमनंट करून घेते नाही. शिक्षण पण तसं पाहिजे ना परमनंट जोग. म्हणजे कुठेतरी हा व्यवसाय आहे, कष्टाचा आहे, पण नोकरीपेक्षा 2 पैसे जास्त नफा आहे. नफा आहे ते कुठं केलंय त्यात व्यवसाय. कष्ट केलं की यश आहेच, कशात बी करा. पण करा. बरं, ठीक आहे. मग नक्कीच आई वडिलांनी सुद्धा अपेक्षा कमी केल्या पाहिजेत आणि थोडासा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण जेवढ्या आरामदायी गोष्टी बघू तितक्या पुढं आपल्याला जास्त अडचणी येतात, ही गोष्ट निश्चितच खरी. ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं माहिती दिली. आणि म्हणजे नोकरदाराला तर हा व्यवसाय कधीच ऐकू शकत नाही. शाळा शिकलेला नाही तर इथं 1 नंबरच व्यवसाय आहे. शिक्षण नाही झालं त्याला. आता शिक्षण होऊन पण काय बाहेर राखते म्हणजे नोकरीच नाही तर काय करायचं? शिक्षण झालेली पण राखायला लागली, म्हणजे काय करणार? सगळ्यांना 10-15 वाल्याला परवडतच नाही. मला आता काय बाय म्हणते लग्न होतो तरी नोकरी करावी. नोकरी करा, नंतर काय ते मग केलं चालतंय आपलं. बरं, ठीक आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की दादांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली. नक्कीच हा व्यवसाय शिकलेल्यांसाठी नाही, परंतु आपण म्हणू शकतो की ज्यांना कमी पगाराच्या नोकऱ्या आहेत किंवा ज्यांना शिक्षण असून सुद्धा नोकरी नाही, अशांसाठी सुद्धा हा व्यवसाय अतिशय उपयुक्त आहे. त्यांनी जर याच्याकडे 2 पैशाचा सोर्स म्हणून पाहिलं तर नक्कीच या व्यवसायातून आपल्याला 2 पैसे मिळतील आणि फायदा होईल. ठीक आहे, चांगली माहिती दिली दादा, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून दादाच्या अनुभवाचा फायदा हा बऱ्याच जणांना होईल. भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.